दिवाळी प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा, लोकप्रिय आणि आनंदाचा सण आहे. याला दीपावली असेही म्हणतात. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रांग म्हणजेच दिव्यांची रांग असा या सणाचा अर्थ आहे. दिवाळी सहसा कार्तिक महिन्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येते. हा सण 5 दिवसांचा असतो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज हे त्यातील मुख्य दिवस आहेत. दिवाळी सणामागे अनेक कथा आहेत. एक प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परतले तेव्हा अयोध्यावासियांनी दिव्यांची रोषणाई करून त्यांचे स्वागत केले. दुसरी कथा म्हणजे भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि लोकांनी आनंदाने दिवे लावले. पहिल्या दिवशी वसुबारस असते. या दिवशी गायींची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीला धनाची देवी लक्ष्मी आणि आरोग्याचे देव धन्वंतरी यांची पूजा होती. तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी, ज्याला छोटी दिवाळी म्हणतात, याला अभ्यंग स्नानाची प्रथा आहे. चौथ्या दिवशी लक्ष्मीपूजन हा मुख्य दिवस असतो. घर, दुकान, कार्यालय स्वच्छ करून सजवून तेल तुपाचे दिवे लावून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. 5व्या दिवशी भाऊबीज असते, जिथे बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. दिवाळीच्या काळात लोक घराची स्वच्छता करून रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात, फुलांची सजावट करतात. रात्री दिव्यांनी, पणत्यांनी आणि कंदिलांनी घर उजळवले जाते. या सणात गोडधोड पदार्थ बनवले जातात. लाडू, करंजी, चिवडा, अनारसे, शेव, चकली, शंकरपाळे हे पदार्थ लोकप्रिय आहेत. दिवाळीत भेटवस्तू, कपडे, मिठाई यांची देवाणघेवाण होते. मुले, तरुण फटाके फोडून आनंद साजरा करतात. काही ठिकाणी दिवाळीच्या काळात बाजारपेठा, मेळे, सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल असते. दिवाळी हा केवळ उत्सव नाही, तर चांगुलपणाच्या विजयाचा आणि क्षणी अंधारावर केलेल्या मातेचा संदेश देणारा सण आहे. तो आपल्याला नवीन सुरुवात, आनंद, एकत्रितपणा आणि उदारता शिकवतो.